लक्ष द्या, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 12 cos रेस टू 7x आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. cos रेस टू 7x जर ऑड पॉवर ज्या ट्रिग्नोमेट्रिक टर्मच्या असेल त्याचे इवन मध्ये कन्वर्जन करायचं. यालाच मी कसं लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ cos रेस टू 6x इंटू cos x dx. एक cos x आपण साईडला घेतला, ओके, तर त्याचे इवन पॉवर मध्ये कन्वर्जन करायचं आणि ती ट्रिग्नोमेट्रिक टर्म साईडला घ्यायची. तर साइन आणि कॉस दोन्ही टर्म तिथं असतात, तर ज्याची ऑड पॉवर आहे त्याचं कशात करायचं, इवन मध्ये एक टर्म साईडला घ्यायची आणि अदर टर्मला ती सबस्टिट्यूट करायचं. जर दोघांची ऑड पॉवर असतील तर कोणतेही एकाचं काय करा, तुम्ही इवन मध्ये कन्वर्जन करा. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण ते बघणारच आहे. तर यालाच कसं लिहू शकतो आता, cos रेस टू 6x ला मी कसं लिहिलं, cos स्क्वेअर x चा क्यूब इंटू cos x dx. हेच काय होईल, cos स्क्वेअर x ला मला cos x dx ही टर्म मी बाजूला काढली, म्हणजे sin x ला जी ठेवायला लागणार आहे मला, तरच याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, cos x dx. sin x ला ठेवण्यासाठी या अदर टर्मला काय केलं पाहिजे, साइन मध्ये कन्वर्ट. cos स्क्वेअर x म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर x याचा क्यूब इंटू cos x dx. लक्ष दे, आता या स्टेजला आपण सबस्टिट्यूट करू. पुट sin x इज इक्वल टू t. जर सबस्टिट्यूशन केलं तर तुम्हाला माहिती आहे dx ची व्हॅल्यू dt मध्ये टाकायला लागते. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, cos x dx इज इक्वल टू dt. ओके, cos x dx च्या जागी व्हॅल्यू काय, dt. काय होईल तो इंटिग्रल बघा आता, 1 मायनस t स्क्वेअर आपण sin x ला t ठेवलाय, 1 मायनस t स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब आणि dt. तोच होईल 1 मायनस टी स्क्वेअरचा क्यूब करायचा आहे, तर 1 मायनस 3 टी स्क्वेअर प्लस 3 टी रेस टू 4 मायनस टी रेस टू 6 आणि dt. प्रत्येक याचं सेपरेट इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशन dt मायनस 3 इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर dt प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 4 dt मायनस इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 6 dt. तर काय होईल आता, हाच इंटिग्रल आय, डीटीचं इंटिग्रेशन टी मायनस 3 टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन टी क्यूब बाय 3 प्लस 3 टी रेस टू 4चं इंटिग्रेशन टी रेस टू 5 बाय 5 मायनस टी रेस टू 6 टी रेस टू 7 बाय 7 प्लस कॉन्स्टंट ऑफ इनडेफिनेट इंटिग्रल. इथं 3 3 कॅन्सल होतील, म्हणजेच आय इज इक्वल टू टी मायनस टी क्यूब प्लस 3 बाय 5 टी रेस टू 5 मायनस 1 बाय 7 टी रेस टू 7 प्लस सी. आणि टी ची व्हॅल्यू टाका, टी कोणासाठी ठेवला होता, साइन एक्स. म्हणजेच फायनल आन्सर काय येणार याचं, आय इज इक्वल टू साइन एक्स मायनस साइन क्यूब एक्स, ओके, प्लस 3 बाय 5 साइन रेस टू 5x प्लस मायनस 1 बाय 7 साइन रेस टू 7x प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, आता यातलाच नेक्स्ट क्वेश्चन आहे tan 3x tan 2x tan x. 13 नंबर मध्ये tan 3x इंटू tan 2x इंटू tan x याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलामध्ये तुम्ही आयडेंटिटीज मध्ये परफेक्ट पाहिजे. आपला ट्रिग्नोमेट्री ऑलरेडी झालेला आहे, तर 11th स्टँडर्डचे पण 3 लेसन ट्रिग्नोमेट्रीचे आणि 12th स्टँडर्डचा पण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन त्याचे ॲप्लिकेशन आपण बघितलेले आहेत. ओके, तर ते लेसन डिटेल झालेले आहेत, व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्येही माहिती आहे असे फॉर्म्युले गेले आणि आता इंटिग्रेशनमध्ये सुद्धा. तर बघा आता tan 3x tan 2x आणि tan x याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. tan 3x इंटू tan 2x इंटू tan x dx. डेरिव्हेटिव्हमध्ये प्रॉडक्ट रूल आहे, कोशंट रूल आहे, चेन रूल आहे, इनव्हर्सचा रूल आहे, पॅरामेट्रिकचा रूल आहे, पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. पण इंटिग्रेशनमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन स्टँडर्ड इंटिग्रलचे फॉर्म्युले आहेत. सबस्टिट्यूशन मेथड आपण बघतोय आणि पुढे गेल्यावर प्रॉडक्ट रूल येईल, पण दोन फंक्शन डिफरंट असतानाच. सिमिलर फंक्शन असतील तर आपण इंटिग्रेशन घेऊ शकत नाही. मग आता याला
इंटिग्रेशनला ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आपण आणलं पाहिजे, ते स्टँडर्ड इंटिग्रल्सच्या फॉर्ममध्ये. बघा आता, ॲज tan 3x याला मी असं लिहितो, tan ऑफ 3x म्हणजे काय 2x प्लस x, असं मी त्याला स्प्लिट केलं. तर काय tan a प्लस b चा फॉर्म्युला, tan a प्लस tan b, tan 2x प्लस tan x अपॉन 1 मायनस tan 2x इंटू tan x. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, tan a प्लस b, tan 2x प्लस x ला, आणि इट इज इक्वल टू व्हॅल्यू काय tan 3x. ही टर्म इकडं मल्टिप्लाय झाली तर काय होईल, tan 3x 1 ला मल्टिप्लाय मायनस tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. याने इकडे मल्टिप्लाय केलं तर tan x ने 1 ला, tan x ने या टर्मला, आणि इट इज इक्वल टू फक्त काय राहणार आता tan 2x प्लस tan x. आता ही जी मायनस असणारी टर्म राईट साईडला नेली प्लस, या दोन्ही टर्म इकडं मायनस होतील, म्हणजेच काय tan 3x मायनस tan 2x मायनस tan x इज इक्वल टू tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. तर ही मायनस टर्म जी आहे, तीन टर्मचा प्रॉडक्ट, ती राईट साईडला गेली प्लस, आणि या दोन प्लस टर्म होत्या ॲडिशन असणार आहे, त्या इकडे आल्यावर काय झाल्या मायनस, म्हणजे tan 3x इंटू tan 2x इंटू tan x, तीन टर्मचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय tan 3x मायनस tan 2x मायनस tan x. तर या प्रॉडक्टला कशात एक्सप्रेस केलं आपण, डिफरन्समध्ये. ओके, मग या टर्मच्याच जागी मी ही टर्म आता इंटिग्रेशनमध्ये लिहितो. तर इंटिग्रेशन ऑफ याला मी म्हणू शकतो tan 3x मायनस tan 2x मायनस tan x याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. ओके, tan 3x मायनस tan 2x मायनस tan x. प्रॉडक्टला कशात एक्सप्रेस केलं आपण, सबट्रॅक्शनमध्ये. आता सेपरेट इंटिग्रेशन याचं घेता येईल. इंटिग्रेशन ऑफ tan 3x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ tan 2x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x dx. प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन काय होईल, I indefinite integral I is equal to tan 3x इंटिग्रेशन log of modulus sec 3x आणि x चा कोएफिशिएंट डिवाइडला अपॉन 3 मायनस tan 2x इंटिग्रेशन log of modulus sec 2x अपॉन x चा कोएफिशिएंट डिवाइडला 2 मायनस tan x इंटिग्रेशन log of modulus sec x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, अगदी सिंपल आहे. तर थोडीशी जर प्रॅक्टिस केली फॉर्म्युलेज ट्रिग्नोमेट्रीचे आणि आयडेंटिटीज, तर ते सिंपल आहे. आता बघा नेक्स्ट 14 नंबर एक्झाम्पल काय दिलेलं आहे, याच्याच पुढचं sin raised to 5x इंटू, बघा 14 नंबर sin raised to 5x इंटू cos raised to 8x याचे इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये 12 नंबरमध्ये आपण काय केलं होतं, cos raised to 7x होतं, तर एक cos x साईडला काढला आणि cos raised to 6x राहिले, त्याला काय कशात एक्सप्रेस केलं, साईनमध्ये. त्याच पद्धतीने म्हणजे ज्याची ऑड पॉवर आहे त्याला इव्हन मध्ये कन्वर्ट करा. आता कॉसची पॉवर कशी इव्हन, त्याला काहीच करायची गरज नाही. साईनची पॉवर कशी ऑड, याला काय करायचं इव्हन मध्ये कन्वर्ट. आय मी sin raised to 5x मधून एक sin x बाजूला घेणार, म्हणजे काय होईल sin raised to 4x इंटू cos raised to 8x इंटू sin x आणि dx. जर दोघांच्या ऑड पॉवर असतील तर काय केलं असतं, कोणती तरी एक टर्म काय करायची साईडला काढून घ्यायची. आलं लक्षात आहे. तर एकाच काय होईल इव्हन मध्ये, दुसरी ऑड राहील, काही प्रॉब्लेम नाही. जी टर्म आपण साईडला काढली तो डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे, म्हणजे सबस्टिट्यूशन साईनला नाही, सबस्टिट्यूशन कोणाला करायचं त्यावेळेस कॉसला, त्याच्या अपोजिट टर्म तिथं जी प्रेझेंट असते त्या टर्मला. म्हणजे कॉस एक्सला तुम्हाला टी ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन एक्स डी एक्स. ओके, साइन एक्स डी एक्स हा डेरिव्हेटिव्ह केला पाहिजे, अशा टर्मला सबस्टिट्यूशन करायचं आहे. तर मग आता या साईनचं कन्व्हर्जन कशात केलं पाहिजे, कॉसमध्येच, कारण आपल्याला कॉसला सबस्टिट्यूशन करणार आहे आपण. मी याला काय केलं बघा, साइन रेस टू 4x ला साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस रेस टू 8x इंटू साइन एक्स डी एक्स.
पुढची स्टेप साइन स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस रेज टू 8x इंटू साइन एक्स dx. आता ह्याच स्टेजला आपण काय सबस्टिट्यूशन करणार पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी. सगळ्या टर्म कशात झाल्यात या कॉसमध्ये आणि साइन एक्स dx साईडला काढलाय ती टर्म तशीच ठेवली. आपण कॉस एक्सला टी ठेवला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स dx इज इक्वल टू व्हॅल्यू dt. म्हणजेच साइन एक्स dx ची व्हॅल्यू काय मिळणार मायनस dt. साइन एक्स dx ला मायनस dt व्हॅल्यू टाकायची काय होईल हा इंटिग्रल बिकम्स 1 मायनस टी स्क्वेअर. ओके कॉस एक्स ला टी ठेवला ब्रॅकेट स्क्वेअर इंटू टी रेज टू 8 कॉस एक्स ला टी ठेवलाय टी रेज टू 8 इंटू मायनस dt. तर हेच इंटिग्रल बिकम्स 1 मायनस टी स्क्वेअरचा स्क्वेअर केला 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी रेज टू 4 इंटू टी रेज टू 8 आणि मायनस dt. मायनसमुळं आतली साईन चेंज होती तर याला काय येईल मायनस 2t स्क्वेअरला प्लस आणि या दोन्ही टर्मला मायनस आणि टी रेज टू 8 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय केला काय होईल 2t स्क्वेअर इंटू टी रेज टू 8 म्हणजे 2t रेज टू 10 मायनस टी रेज टू 8 मायनस टी रेज टू 12 आणि टोटल याचं इंटिग्रेशन dt. प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन 2 टी रेज टू 10 चे इंटिग्रेशन टी रेज टू 11/11 मायनस टी रेज टू 8 चं टी रेज टू 9/9 मायनस टी रेज टू 12 चं टी रेज टू 13/13 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. टी कोणासाठी ठेवलेला होता cos x ला म्हणजेच फायनल आन्सर i 2/11 cos रेज टू 11x मायनस 1/9 cos रेज टू 9x मायनस cos रेज टू 13x अपॉन 13 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके लक्षात आले साइन रेज टू 5x cos रेज टू 8x. तर ऑड पॉवर ज्याची त्याचं कशात करायचं इव्हन मध्ये आणि त्याला कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि जेणेकरून cos x ला टी ठेवला की त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं साइन मायनस साइन एक्स dx असतो त्याला साइन एक्स dx ची व्हॅल्यू मायनस dt ती सबस्टिट्यूट केली आणि सेपरेट इंटिग्रेशन सगळ्यात शेवटी टी ची व्हॅल्यू परत सबस्टिट्यूट करायची. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय दिलेलं आहे तर टेक्स्टबुक मध्ये हे पण आन्सर इनकरेक्ट आहे. 3 रेज टू cos स्क्वेअर x इंटू साइन 2x dx. 3 रेज टू cos स्क्वेअर x इंटू साइन 2x याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. 3 रेज टू cos स्क्वेअर x इंटू साइन 2x. बघा आता याला i 3 रेज टू cos स्क्वेअर x इंटू साइन 2x आणि dx. तर मी सबस्टिट्यूशन या पॉवरला केलं cos स्क्वेअर x ला. बघा लक्षात आता पुट cos स्क्वेअर x इज इक्वल टू t आणि तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू t कारण dx ला dt मध्ये कन्वर्ट करण्यासाठी cos स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह. तर यालाच कसं लिहू शकता डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी cos x ब्रॅकेट स्क्वेअर. आलं लक्षात हे चेन रूल वापरायचा आपल्याला. cos स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो 2 cos x रेज टू 2 - 1 इंटू cos चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन x आणि dx इज इक्वल टू dt. मग -2 sin x cos x म्हणजे काय मायनस साइन 2x चा फॉर्म्युला आहे तो dx इज इक्वल टू dt. साइन 2x चा फॉर्म्युला 2 sin x cos x म्हणजे sin 2x. मग sin 2x dx ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे 2x dx त्याची व्हॅल्यू काय मिळाली मायनस dt. मग इंटिग्रल बिकम्स 3 रेज टू t इंटू मायनस ऑफ dt. मग i -1 साईडला 3 रेज टू t dt याचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन तुम्हाला माहिती a रेज टू x dx चं इंटिग्रेशन काय येतं a रेज टू x अपॉन log a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंडेफिनेट इंटिग्रल. मग त्याच मेथडने काय होईल याचं इंटिग्रेशन -1 3 रेज टू t अपॉन log 3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग t ची व्हॅल्यू परत सबस्टिट्यूट करा इंटिग्रल इज इक्वल टू -3 रेज टू
कॉस स्क्वेअर एक्स अपॉन लॉग 3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे झालं त्याचं फायनल आन्सर. आय मायनस 3 रेज टू कॉस स्क्वेअर एक्स अपॉन लॉग 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे साइन 6x अपॉन साइन 10x इंटू साइन 4x. यालाच आता हा 6x 10x 4x ऑब्झर्व जर केलं तर 6x ला आपण एक्सप्रेस करू शकतो काय 10x मायनस 4x म्हणजेच किती येते व्हॅल्यू 6x. ओके, आणि डिवाइडला आहे साइन 10x इंटू साइन 4x dx. फक्त थोडी अरेंजमेंट करून घेतली. आता साइन अल्फा मायनस बीटाच फॉर्म्युला अप्लाय करा. एक्सपान्शन फॉर्म्युला काय होईल साइन 10x मायनस 4x याचे एक्सपान्शन साइन 10x इंटू कॉस 4x मायनस कॉस 10x इंटू साइन 4x आणि डिवाइडला आहे साइन 10x इंटू साइन 4x dx. ओके, या टर्मने काय केलं दोघांनाही सेपरेट डिवाइड. साइन 10x कॅन्सल होती. साइन 10x इंटू कॉस 4x अपॉन साइन 10x इंटू साइन 4x मायनस कॉस 10x इंटू साइन 4x अपॉन साइन 10x इंटू साइन 4x आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. आता इथं काय होईल साइन 10x कॅन्सल. इथं साइन 4x कॅन्सल. राहणार काय कॉस 4x अपॉन साइन 4x म्हणजे कॉट 4x मायनस इथे काय राहणार कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट 10x आणि टोटल याचं इंटिग्रेशन काय dx. दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन कॉट 4x चे इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड्युलस साइन 4x आणि x चा कोएफिशिएंट डिवाइडला मायनस लॉग ऑफ कॉट 10x चे इंटिग्रेशन मॉड्युलस साइन 10x अपॉन x चा कोएफिशिएंट 10 डिवाइडला प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, नो नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबर काय दिलेलं आहे बघा. लास्ट क्वेश्चन आहे साइन x इंटू कॉस क्यूब x साइन x इंटू कॉस क्यूब x अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आता याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर इथं ऑब्झर्व करा साइन एक्स ऑलरेडी इथं दिलेला आहे. असं लिहितो कॉस क्यूब एक्स इंटू साइन एक्स dx अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. जर आपण कॉस एक्सला टी ठेवला ओके तर त्याचाच या बाकी सगळ्या टर्म काय आहेत कॉसच्या. तर याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे साइन एक्स dx. आता मी सबस्टिट्यूशन काय करतो लक्षात द्या. पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी. याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. कॉस एक्सला टीच्या रिस्पेक्ट कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स dx इज इक्वल टू dt. आपल्याला साइन एक्स dx पाहिजे म्हणजे साइन एक्स dx ची व्हॅल्यू येते मायनस dt. ओके, मग ही मायनस dt व्हॅल्यू ते टाकायची. इंटिग्रल बिकम्स कॉस एक्सला आपण टी ठेवतोय म्हणजे टी क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि dxच्या जागी साइन एक्स dxच्या जागी व्हॅल्यू काय मायनस dt. इंटिग्रल व्हॅल्यू काय होईल -1 साईडला लिहिला मी. टी क्यूबला असं लिहिलं टी इंटू टी स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 डिवाइडला काय टी स्क्वेअर प्लस 1. बघा लक्ष द्या अरेंजमेंट. टी क्यूब होता याला मी कसं एक्सप्रेस केलं टी इंटू टी स्क्वेअर dt ॲज इट इज. आता आपल्याला टी स्क्वेअर प्लस 1 टर्म न्यूमरेटरला पाहिजे हा इंटिग्रल सेपरेट करण्यासाठी. कारण डिव्हिजन आहे डिवाइडला पण इंटिग्रेशनचा कोणताही रूल नाही. मी 1 त्यात ॲड केला आणि 1 सबस्ट्रॅक्ट केला. कुठं टी या टोटल टर्मला मल्टिप्लाय टी स्क्वेअरला टी काय होता मल्टिप्लाय. टी स्क्वेअरमध्ये 1 ॲड केला आणि टी स्क्वेअरमधूनच 1 सबस्ट्रॅक्ट. आता हा टी स्क्वेअर प्लस 1 ला मल्टिप्लाय आहे -1 साईडला टी इंटू टी स्क्वेअर प्लस 1 असं लिहू शकतो आणि -1 ला पण टी मल्टिप्लाय मायनस टी इंटिग्रेशन dt आणि डिवाइडला टी स्क्वेअर प्लस 1. ओके, या मायनसमुळं या टर्मचे साईन काय होतील इंटरचेंज. टी आधी आणि ही टर्म नंतर. आय इज इक्वल टू टी
मायनस टी इंटू टी स्क्वेअर प्लस 1 आणि डिवाइडला टी स्क्वेअर प्लस 1 डी टी. आता या टर्मने दोघांनाही सेपरेट डिवाइड, तर काय होईल टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 डी टी मायनस टी आणि टी स्क्वेअर प्लस 1 याला पण टी स्क्वेअर प्लस 1 डिवाइड आणि डी टी. टी स्क्वेअर प्लस 1 टी स्क्वेअर प्लस 1 काय झाले कॅन्सल. आता याचा डेरिव्हेटिव्ह मला वरती पाहिजे. मी काय केलं यालाच 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड केलं आहे. याचाच डेरिव्हेटिव्ह वरती टी स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2t. आणि इथं काय होईल फक्त t राहील, त्याचं आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. म्हणजे फायनल आन्सर काय येणार हा 1/2 ॲज इट इज एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स. तर त्याचा आन्सर काय येतो लॉग ऑफ मॉड्युलस टी स्क्वेअर प्लस 1 मायनस टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि लक्षात दे 1/2 याचा डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्सच्या फॉर्ममध्ये ते इंटिग्रेशन. त्याचं इंटिग्रेशन काय आहे तर लॉग ऑफ मॉड्युलस एफ एक्स प्लस सी. लॉग ऑफ मॉड्युलस एफ एक्स म्हणजेच कोण आहे टी स्क्वेअर प्लस 1 आणि मायनस टीचे इंटिग्रेशन काय येणार टी स्क्वेअर बाय 2. दोघांनाही डिवाइडला 2 आहे. सो आय इज इक्वल टू हिज फायनल आन्सर आय इज इक्वल टू 1/2. टीची व्हॅल्यू परत टाका. ती कोणासाठी ठेवलं होतं आपण कॉस एक्स. 1/2 लॉग ऑफ मॉड्युलस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर हे त्याचं फायनल आन्सर. तर टेक्स्ट बुकमध्ये हे आन्सर इनकरेक्ट आहे. ओके, तर इथं हा एक्सरसाइज संपलाय.